बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरचा मुख्य पूल कुचकामी झाल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी पूल अवघ्या 6 महिन्यात पहिल्या पावसामध्ये वाहून गेला। त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी केलेल्या पुलाची क्षमता किती तोकडी होती हे आता सिद्ध झालंय। प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली तर ती जनतेच्या जीवावरती कशी बेतू शकते हेच यावरून समोर आले। सोलापूर धुळे महामार्गावरती बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवरती 1935 साली पूल बांधण्यात आला होता। या पुलाचं आयुष्य संपल्याने मागच्या वर्षीपासून वाहतूक थांबवण्यात आली होती। दरम्यान 6 महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने आयआरबी कंपनीकडून या नदीवर तात्पुरता वळण पूल तयार करून मुख्य पुलाचं काम सुरू करायचा निर्णय घेतला। नवीन पूल तर तयार झालाच नाही, मात्र जो पर्यायी पूल तयार केला होता तो देखील रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेला। या संदर्भात आढावा घेतला माझे सहकारी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवरील मुख्य पूल हा कुचकामी झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनानं याच नदीवर भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपाचा एक पूल तयार केला होता। मात्र पहिल्याच पावसात या पुलाची पूर्णपणे दुरावस्था झाली आहे। हा पूल पहिल्याच पावसात अक्षरशः खचून गेला। आपण पाहू शकतो की हा जो पूल आहे हा पूल अवघ्या 6 महिन्यापूर्वी तयार करण्यात आला होता। या ठिकाणी नदीमध्ये भराव टाकला होता आणि या भरावावर डांबरीकरण करून तात्पुरती व्यवस्था वाहनांची केली होती। त्यावरून मोठी आणि अवजड वाहनं देखील जात होती। मात्र रविवारी रात्री जो जोराचा पहिलाच पाऊस झाला त्या पावसात हा पूल पूर्णपणे खचला असून येथील वाहतूक अखेर पुन्हा एकदा प्रशासनाला बंद करावी लागली आहे। एकंदरच केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा जो 6 महिन्यापूर्वीचा प्रयत्न होता तो किती कुचकामी होता आणि जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने मलमपट्टी करून जनतेची आणि शासनाची दिशाभूल करते हेच यावरून दिसून आले। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।